आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून त्यांना शिक्षण देत उंच आकाशात भरारी घेण्याची स्वप्न पाहणारी आई आपल्यासारखे दिवस आपल्या लेकरांनी पाहू नये यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करणारी आई आपल्या मुलांसाठी देवता स्वरूप असते। अशा समाजातील कर्तृत्ववान मातांचा सन्मान सोहळा साजरा झाला। आईचा सन्मान करत मुलांनी आईला पेढा भरवण्याचा हृदयस्पर्शी क्षण उपस्थितांनी यावेळी डोळ्यात साठवलाय। मातृगौरव न्यास ज्ञानेश्वरी वाचन मंदिर, अखिल मंडई मंडळ, सेवा मित्र मंडळ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने 11 कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात आला। पुरस्कार सोहळ्याचे यंदा 25वे वर्ष होते। अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी लीला गांधी, भालचंद्र पुरंदरे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे हर्षद झोडगे, विनायक मोडक, दत्ता सागरे, पराग ठाकूर उपस्थित होते। शेखर कोरडे, विश्वास भोर, अनिल रुपनूर, सारंग सराफ यांनी संयोजनासाठी सहाय्य केले। स्मृतिचिन्ह, महावस्त्र, श्रीफळ, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते। श्रीदेवी हवालदार, कुमुदिनी गुजराती, शुभलक्ष्मी दाखवे, सिंधू डेंग, पार्वतीबाई चव्हाण, सुभद्राबाई लांडे, शालिनी यादव, जयश्री परचुरे, सीता जावळकर, माधुरी मुखेडकर, रत्नप्रभा मुंगळे या मातांचा यावेळी सन्मान करण्यात आला। सुचित्रा खुटवड, अंजली घुले यांचा विशेष सन्मान करण्यात आला। भालचंद्र पुरंदरे म्हणाले, सर्व मातांच्या चरित्रांचे शब्दांकन करून त्यांचा ग्रंथ करायला हवा। पुढच्या पिढीला हे ग्रंथ मार्गदर्शनाचे काम करतील। शिवाजी महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी जिजाऊसाहेबांनी हात वर केला आणि म्हणाल्या, शिवबा जाणे मजसी कुंतीच्या पंक्तीस बैसवावे। या सगळ्या वीर मातांचा गौरव आज होतोय। हा केवळ गौरव नाहीये, ही आहे कृतज्ञता, आदर भाव की तुमच्यामुळे आम्ही आहोत। तुमच्याविषयी वाटणारा हा आदर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त होतोय। खूप छान कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता। या सगळ्या मातांनी जे काही त्यांच्या कर्तृत्वाविषयी सांगितलं, त्या ऐकत असताना फक्त डोळेच बोलत होते, शब्द थांबले होते।